जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयातील NICU मध्ये लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करून दोषी अधिकारी, प्लंबर व इलेक्ट्रिशियन कंत्राटदारांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी आझाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली। आझाद समाज पार्टीचे पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीण मोहोड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन देण्यात आले। रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत पक्षाने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली। रुग्णालयातील उपकरणांच्या देखभाल, दुरुस्ती तसेच कंत्राटदारांना देण्यात आलेल्या कामांचीही चौकशी करावी। संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पक्षाने केली आहे। येत्या 8 दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आझाद समाज पार्टीने दिला आहे। यावेळी अंकुश आठवले, नितीन काळे, शरद वाकोडे, अमोल खंडारे, ॲडव्होकेट मंगेश वानखडे, विक्रम तसरे, विजय मोहोड, चंदू मोहोड, रोशन गडलिंग, सतीश दुर्योधन, प्रवीण वानखडे, सुशील वानखडे, सूरज दांडगे, अतुल गायगोले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जय शिवराय। आझाद समाज पार्टीच्या वतीने आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी आम्ही निवेदन दिले। त्याचे स्वरूप असे आहे की काल जे जिल्हा सामान्य रुग्णालयात स्त्री सामान्य रुग्णालयात जे काही इथं अग्नीचा तांडव झाला त्यामध्ये 3 मुलांचा मृत्यू झाला। याची नैतिक जबाबदारी म्हणून सर्वप्रथम तर पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, त्यानंतर आरोग्य मंत्री जे काही आहे प्रकाश आंबेडकर साहेब यांनी सुद्धा राजीनामा द्यावा व नंतर जे आपले अमरावतीचे जे CS आहे पवार साहेब त्यांनी सुद्धा नैतिक जबाबदारीची भान ठेवता त्यांनी सुद्धा आपल्या पदे खाली करून घ्यावे। कारण की त्यांनी जर व्यवस्थित जर यावर लक्ष दिले असते तर ही घटना घडली नसती। 2 वर्षापूर्वी सुद्धा जो काही इथं स्फोट झाला होता त्यामध्ये सुद्धा काही मुलं हे दगावले होते। ते सिन्नर कंपनी होती, पण 1 वर्षानंतर 2 वर्ष झाले ते तिथं बांधकाम झालेलं आहे नवीन बिल्डिंगचं, आणि त्याच कंपनीला तुम्ही कसे काय टेंडर देऊ शकता? याचे फक्त 2च उद्देश असू शकते। एक तर प्रशासन स्वतःचा फायदा पाहत असन, तिथचा CS स्वतःचा फायदा पाहत असन आणि जे काही मंत्री आहे ते सुद्धा स्वतःचा फायदा पाहत असन, म्हणूनच तुम्ही त्या कंपनीला ते टेंडर दिले। म्हणून आमची अशी मागणी आहे त्या कंपनीला हमेशासाठी ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात यावे व जो काही अधिकारी आहे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। माझं नाव प्रवीण सुभाषराव मोहोड, आझाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष पश्चिम विभाग। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।